गुड मॉर्निंग. सर्व विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. 12वी मध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल आपलं सर्वांचं अभिनंदन. आपण आता या शैक्षणिक वर्षापासून आपण ग्रॅज्युएटला आपण ऍडमिशन घेणार आहोत. BSc ह्या ग्रॅज्युएशन कोर्ससाठी आपण ऍडमिशन घेणार आहोत. गेल्या शैक्षणिक वर्षापासून भारत सरकारने न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू केलेली आहे. त्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये या वर्षीपासून आपल्याला नवीन पद्धतीच्या ऍडमिशन मध्ये सहभागी व्हायचं आहे. मी डॉक्टर संजय अवधाने, विभाग प्रमुख, वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर. मी आपल्या समोर फिजिक्स या विषयामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केल्यानंतर काय काय आपल्याला संधी उपलब्ध होतात, आपल्या करिअरच्या वाटा काय काय आहे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहे. तर ती आपण शांतपणे ऐकून आपल्याला ऍडमिशन घेण्यासाठी सुकर. सर्वप्रथम BSc ला ऍडमिशन घेत असताना नॅशनल न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार आपल्याला एक मेजर सब्जेक्ट घ्यावायचा आहे आणि 2 मायनर सब्जेक्ट घ्यावायचे आहेत. जो मेजर सब्जेक्ट आपण निवडणार आहोत त्यामध्ये आपल्याला त्या विषयाची आपल्याला पदवी प्राप्त होणार आहे. म्हणजे आपण जर फिजिक्स विषय निवडला तर BSc फिजिक्स, केमिस्ट्री विषय निवडला तर BSc केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स निवडला तर BSc मॅथमॅटिक्स अशा पद्धतीची पदवी प्राप्त होणारी आहे. जुन्या पद्धतीनुसार आपल्याला BSc मध्ये 3 विषय घेऊन आपल्याला डिग्री कंप्लीट करता येत होती, परंतु न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार एकाच विषयामध्ये आपल्याला पदवी प्राप्त करायची आहे. म्हणून फर्स्ट इयरला आपल्याला एक मेजर विषय आणि 2 मायनर विषय निवडायचे आहेत. ज्या विषयामध्ये आपल्याला करिअर करायचं आहे तो विषय मेजर सब्जेक्ट म्हणून जर निवडल्यास आपल्याला पुढील त्या विषयामध्ये आपल्याला आपल्या करिअरची वाटचाल करता येईल. जर आपण फिजिक्स विषय निवडला तर त्या फिजिक्स विषयाबद्दलची माहिती मी या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहे. तर सर्वप्रथम आपण 12वी पर्यंत सगळेच आपण बेसिक सब्जेक्ट निवडतो. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी ह्या विषयामध्ये 12वी कोर्स कंप्लीट करतो. परंतु ज्यावेळेस आपण 12वी पर्यंत सगळ्या विषयांचं अभ्यास करतो, परंतु आपल्याला ह्या विषयाची जर आवड असेल तर ह्या फिजिक्स विषयामध्ये आपण आपली करिअर चांगल्या पद्धतीने प्राप्त करू शकतो. मग आता फिजिक्स म्हणजे काय, ह्यापर्यंत आपल्याला सर्व गोष्टीची कल्पना आहे. फिजिक्स म्हणजे स्टडी ऑफ मॅटर, एनर्जी अँड देअर इंटररिएक्शन्स. आणि पण फिजिक्स का निवडावं? तर बेसिकली फिजिक्स हा असा विषय आहे की ज्या विषयामध्ये जर रुची असेल किंवा आपला जर इंटरेस्ट असेल आणि फिजिक्स विषयाचा जर आपण अभ्यास केला तर त्याच्यामध्ये बेसिक स्किल्स आपल्यामध्ये डेव्हलप होतात. मुख्य स्किल जो आहे, प्रॉब्लेम सॉल्विंग जो स्किल आहे, त्याच्यानंतर अनालिटिकल आपण अनालिसिस करू शकतो. त्याच्यानंतर मॅथमॅटिकल स्किल्स आपल्याला वाढवू शकतात, जे की आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला उपयोगी पडतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे आपल्याला बेसिक फाउंडेशन लागते, सायंटिफिकली बेसिक फाउंडेशन आणि इंजिनिअरिंग मधले जे बेसिक फाउंडेशन्स आहेत ते फिजिक्स विषयामध्ये आपले डेव्हलप होतात आणि ह्याच्यामध्ये आपण करिअर करू शकतो. म्हणून आपण फिजिक्स विषय निवडला तर आपल्याला वर्सटाईल डेव्हलपमेंट आपल्यामध्ये करता येईल. मग आता आज आपण असं पाहू की प्रत्येक विषयामध्ये किंवा प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला काय अपॉर्च्युनिटीज आहेत फिजिक्स विषयामध्ये. तर हायर एज्युकेशन जर करायचं असेल, BSc फिजिक्स आपण जर केलं तर पुढे आपल्याला MSc फिजिक्स करता येते. MSc फिजिक्स मध्ये अनेक विषय आहेत. त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल फिजिक्स आहे, सेमी सॉलिड स्टेट फिजिक्स आहे, अप्लाइड फिजिक्स आहे, ऍस्ट्रोफिजिक्स आहे. देर आर नंबर ऑफ फिजिक्स ब्रांचेस. त्याच्यामध्ये आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो.
त्याच्यानंतर बीएससी केल्यानंतर एमटेकला देखील ऍडमिशन घेता येते एंट्रन्स एक्झामिनेशन देऊन. एमई इंजिनिअरिंग फिजिक्समध्ये करता येते, मटेरियल सायन्समध्ये करता येते. आणि आपल्याला जर रिसर्च वर्कमध्ये जर काम करायचं असेल तर इंटिग्रेटेड पीएचडी कोर्स हा बीएससी पासूनही देखील करता येतो. आणि आपल्याला रिसर्च वर्क चांगल्या इन्स्टिट्यूट मधून करता येईल, IISc मधून करता येईल, IITs मधून करता येईल. ह्या दोन्ही ह्याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रेटेड कोर्स करता येईल. आणि जर आपल्याला बाहेर देशामध्ये जाऊन आपल्याला करायचं असेल तर ह्या GRE, टोफेल, आयलेट्स हे एंट्रन्स परीक्षा पास करून आपल्याला बाहेरच्या देशामध्ये आपल्याला फिजिक्समध्ये रिसर्च वर्क करता येईल. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये काय काय जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. पहिलं आहे रिसर्च ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये प्रथमतः इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, त्याच्यानंतर DRDO मध्ये करता येईल आपल्याला रिसर्च वर्क, बार्क मध्ये करता येईल, CSIR मध्ये करता येईल, DAE मध्ये करता येईल. असे हे रिसर्च ऑर्गनायझेशन आहेत जे की गव्हर्नमेंट सेक्टरचे आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला ऑपॉर्च्युनिटी आहे MSc फिजिक्स करून आपल्याला रिसर्च मध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल. त्याच्यानंतर सिव्हिल सर्व्हिसेस आहेत, UPSC आहे, स्टेट सर्व्हिस कमिशन मध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज फिजिक्स करून करता येईल, ज्याच्यामुळे आपल्याला स्किल डेव्हलपमेंट झालेलं असते आपल्याला आणि मॅथमॅटिकल अनालिसिस करता येईल. आणि फिजिक्समुळे अनालिटिकल क्रिटिसिझम करून आपल्याला त्याच्यामध्ये करिअर्स करता येतील. त्याच्यानंतर पब्लिक सेक्टर युनिटमध्ये आपल्याला जॉब्स मिळू शकतात. त्याच्यानंतर ऑइल अँड नॅचरल गॅसेस, त्याच्यानंतर व्हेल, NTPC मध्ये आपल्याला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आणि विशेषतः हे जे दोन डिपार्टमेंट आहेत, मेट्रोलॉजिकल अँड जिओफिजिकल रोल्स, हे फार महत्वाचे रोल्स आहेत ज्याच्यामध्ये ONGC मध्ये आपल्याला करिअर ऑपॉर्च्युनिटी करता येईल. त्याच्यानंतर रिसर्च वर्कमध्ये किंवा रिसर्च आणि अकॅडमिक्स मध्ये आपल्याला डेव्हलपमेंट करता येईल. त्याच्यामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत, आयसर आहे, TIFR आहे, NPL आहे, CERN हे फॉरेन मध्ये आहे. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएट PhD करता येईल, टीचिंग मध्ये आपल्याला करिअर करता येईल, ज्याच्यामध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून महाविद्यालयामध्ये, विद्यापीठामध्ये आपल्याला करता येईल जॉब. त्याच्यानंतर शाळेमध्ये देखील आपण BEd कम्प्लीट करून शिक्षकाची भूमिका पण निभावू शकतो. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये महत्वाचा रोल फिजिक्सचे लोक का करू शकतात, तर दे कॅन हॅव दी स्किल इन analytics so that they can use their skill in the data science and analytics. त्याच्यानंतर टेक्निकल कन्सल्टन्सी म्हणून आपल्याला काम करता येईल. इलेक्ट्रॉनिक्स अँड सेमीकंडक्टर इंडस्ट्रीमध्ये आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहेत. टेलिकम्युनिकेशन अँड ऑप्टिक्समध्ये अपॉर्च्युनिटी आहेत. टेलिकम्युनिकेशन अँड ऑप्टिक्स ह्या सेक्टरमध्ये विशेषतः ऑप्टिक्स हा विषय घेऊन जर आपण काम केलं तर रडार सिस्टीमवर आपल्याला काम करता येईल. त्याच्यानंतर 2G, 3G, 5G ह्या ज्या फील्ड आहेत त्याच्यामध्ये फिजिक्सच्या लोकांना फार अपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर जे वेगवेगळे सायंटिफिक इक्विपमेंट करणारे मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत त्याच्यामध्ये देखील आपल्याला अपॉर्च्युनिटीज आहे. त्यानंतर नवीन जे फील्ड्स आहेत आता सध्या आपल्या भारतानं क्वांटम कॉम्प्युटर हा डेव्हलपमेंट करण्यासाठी, कारण का भविष्यामध्ये क्वांटम कॉम्प्युटरला प्रचंड मागणी आहे किंवा त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट होत आहे. त्याच्यामध्ये देखील फिजिक्सच्या लोकांना करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे. त्याच्यानंतर जो नॅनो टेक्नॉलॉजीचा पार्ट आहे, इट हॅज अ ट्रिमेंडस पोटेन्शियल आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला फिजिक्सच्या विद्यार्थ्यांना प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे. मेडिकल फिजिक्स आहे, रेडिएशन थेरपी आहे किंवा मेडिकल फिजिक्स म्हणजे आपल्याला त्याच्या ह्याच्यामध्ये स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक आपण जर डेव्हलप जर केल्या तर वेगवेगळे जे आपण मेडिकल फील्ड मधले हे करतो त्याला काय म्हणता येईल, आपल्याला स्पेक्ट्रा काढायचे आहेत, MRI काढायचे आहेत, त्याच्यामध्ये देखील फिजिक्सच्या लोकांना अपॉर्च्युनिटी आहे. ॲस्ट्रोफिजिक्स आणि स्पेस सायन्स मध्ये देखील फिजिक्सच्या लोकांना प्रचंड अपॉर्च्युनिटी आहे. सगळ्यात शेवटचा जो आहे कॉम्प्युटेशनल फिजिक्स, इट इज अ व्हेरी इमर्जिंग फील्ड, न्यू फील्ड आहे, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटेशनल फिजिक्स मध्ये आपल्याला जे बेसिक सगळे सब्जेक्ट आहेत, बायोलॉजी आहे, झुलॉजी आहे, मॅथमॅटिक्स आहे, केमिस्ट्री आहे, या सगळ्यांचं कोरिलेशन फिजिक्स करता येईल. आणि त्याच्यामध्ये देखील आपल्याला अपॉर्च्युनिटी आहे, ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करिअर डेव्हलपमेंट करू शकतो. आता इंटरडिसिप्लिनरी फिजिक्स फील्ड्स आहेत, ते आता मी सांगितलेलं आहे की आपण बायोलॉजीशी रिलेटेड आहेत,
केमिस्ट्रीशी रिलेटेड आहेत, जिओग्राफीशी रिलेटेड आहेत, एन्व्हायर्मेंटल सायन्सशी रिलेटेड आहेत आणि इंजिनिअरिंग फिजिक्स हे सगळे इंटरडिसिप्लिनरी फील्ड्स आहेत, ज्याच्यामध्ये फिजिक्सला फार मोठं इम्पॉर्टन्स आहे. ज्यांच्यामध्ये फिजिक्स विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केल्यानंतर एक पर्टिक्युलर स्किल जर आपण घेऊन केलं, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे करता येईल, करिअर करता येईल. एंटरप्रेनरशिप देखील करता येईल, स्टार्टअप्स तयार करता येतील, पेटंट्स काढता येतील, इन्क्युबेशन सेंटर्स IITs मध्ये करता येतील आपल्याला. त्याच्यानंतर स्किल एन्हान्समेंट सजेशन्स हे जर आपण शिकलो फिजिक्स सोबत, की पायथॉन आणि मॅटलॅब सॉफ्टवेअर, तर आपल्याला फिजिक्समध्ये डेव्हलपमेंट करता येईल. त्याच्यानंतर फिजिक्स ओपन डायव्हर्स अपॉर्च्युनिटीज, म्हणजे फिजिक्समध्ये सगळेच अपॉर्च्युनिटीज डायव्हर्सिफाय केलेले आहे. रिसर्च, टीचिंग, इंडस्ट्री, सिव्हिल सर्व्हिसेस, आणि आपण जर स्किल डेव्हलपमेंट केली तर आपण